हाय हॅलो नमस्कार, मी पुन्हा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसांची नवीन सुरुवात. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. तुम्ही बघत असाल मी बाळाला टोपी घातली आणि ह्याला आज मी कॅमेराचा फर्स्ट टाईम घेऊन आलेला आहे, कारण आता हा कंप्लीट 6 महिन्याचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी आज याला कॅमेरासमोर घेऊन उभी आहे आणि तुमच्यासोबत अशी बोलत आहे. तर बघा, आज बाहेर मी त्याला घेऊन आले कारण त्याला कालपासून खरंच खूप जाम असं ताप येतोय आणि त्याला ना घरात पण असं जास्त करमत नाही, कारण मोठा आहे तो, ज्याला ह्याचं जास्त खेळत नाही आणि याची तब्येत म्हणजे याला आता कंटिन्यू सारखा आजारीच पडतोय. त्याच्यामुळे मी त्याला असं ना थोडंसं वातावरण चेंज होण्यासाठी असं आमच्या इथल्या पार्किंगमध्ये मी ह्याला घेऊन आलेली आहे, बघत असाल. आणि सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत म्हटल्यावर थंडी तर वाजणार झाली. त्याच्यामुळे याला मी आता त्याच्या पप्पाने मला वरतून कॅप टाकलेली आहे ही, आणि त्याच्यामुळे मी ते बाबू इथे मग काय झालं तुला? काय बाबू का खेळतोय माझ्याशी? खेळतोय माझ्या गळ्यातल्याला बघ कसा खेचतोय. आणि खरंच आपलं बाळ लवकर कव्हर व्हावं, आणि म्हणजे मला जेणेकरून ना तो त्याचा कोणत्या आईला वाटत असतं की आपला मुलगा छान छान खेळत असावा, छान दिसावा, पण काय नसतं तर त्याला नजर लागते कोणाची ना कोणाची. आणि ते गुणी बाळ असेल ना तर त्याला सगळेजण असं टकलावून बघतात, म्हणजे जसं की त्याला खरंच नजर लागत असते. आणि मला मी ब्लॉग का बनवत नाही असं सगळेजण विचारत असतात, मला व्हॉट्सअपला मेसेज करतात. कारण मला तुम्हाला खरं सांगायचं, मला ना हे बघा असेच दोन्ही मुलं आहेत, एकाच झालं की एकाच त्याच्या मोठ्या मुलाची शाळा असते, घरातले कामं असतात, आणि हे बघून मला ब्लॉग बनवणं होत नाही. ब्लॉग बनवले आता सध्या मोबाईलमध्ये खरं ते 50 व्हिडिओ आहेत, पण ते टाकण्यासाठी माझ्या घरी खरंच टाईम नाही आहे, त्याच्यामुळे मी ते टाकू पण शकले नाही. आणि इथे बघा तुम्हाला बोलत बोलत असं मी ह्याला पण फेऱ्या मारते आणि तुमच्यासोबत आज थोडाफार ब्लॉग शेअर करावा 1-2 मिनटाचा, त्याच्यामुळे मी हा ब्लॉग पण शेअर करते. इथे काय बाळ घरात राहतच नव्हतं, त्याच्यामुळे मी म्हटलं की आज त्याला बाहेरच घेऊन जाते, जरा थोडं वातावरण चेंज पण होईल आणि रिलॅक्स पण होईल. त्याच्यामुळे त्याला तो काय मग तो आज थंडीचे दिवस होते तरी पण मी दुपारच्या वेळेस त्याला इथं घेऊन आले होते, कारण थोडं परवा ऊन असतं. आणि बघा त्याला आता आज सगळं छान छान वाटत होतं आणि वेगळं वाटत दिसत होतं. आणि तो ना असं मस्त असं गाड्यांना बघत बसत असतो आणि त्याला थोडीशी गप्पा वगैरे मारत होते, त्याला प्रत्येक गोष्टीची ओळख करून देते. ते इकडे गाड्या आल्या की तो लगेच बघत होता आणि मस्त वाटत होतं. त्याच्यामुळे तो इथे बाहेरनं रमून गेला होता, वरती जायचं नकोच म्हणत होता. त्याच्यासोबत टाईम स्पेंड करत असते. म्हणून तर बाळाला घरात कोणी ना कोणी असावं म्हणून ना आईने तर त्यासोबतच खेळलं पाहिजे असं मला तरी वाटत असतं, कारण की तो असं मस्त आणि छान छान खेळत असतो. मग त्याला तर काय मी इथं असंच एका साईडला मोबाईल ठेवला, कोणी काही इथे शूट करायला नव्हतं आणि तो काही झोपतच नव्हतं, म्हणून मी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने झोपवायचा प्रयत्न करत होते पण तरी पण तो काय झोपत नव्हता. आणि त्याला आवाज आज वेगळाच येत होता आणि बाहेरचं सगळं वेगळं नवीन वाटत होतं. म्हणून आज मी त्याला बाहेर आल्यावर इतकं मस्त वाटलं की विचारू नका. चला तर माझा मी इथंच मिनी ब्लॉग एंड करते, आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.